काल संध्याकाळी मोठ आणि मूग फिलू टाकली होती. तर मग त्याची साजरीक मला भाजी बनवायची होती. मी बांधून नाही ठेवली कारण की मला आत्ताच भाजी बनवायची होती म्हणून मग फोडणी वगैरे देऊन दिली आणि त्याच्यात मूग आणि मूग टाकून दिली. तर त्याला पाणी असल्यामुळे नाही का ते जास्तच शिजून गेलं आणि टेस्टी पण नाही लागत होती आणि रेयांचे पण पप्पा म्हणत होते, की भाजी छान नाही लागत आहे म्हणून. तर मग कालची 1-1.5च पोळी होती आणि थोडासा भात होता. तर मग त्याचाच चिवडा बनवून घेतला आणि चिवडा हा आमच्या घरच्यांना आवडतो. स्पेशली रेयांशला खूपच आवडतो. मग चिवडा वगैरे बनवला आणि रेयांश म्हणत होता, की "मी टिफिनवर चिवडा नेतो." तर मी म्हटलं, "चिवडा तू खाऊन घे, नाश्ता करून घे आणि भाजी आणि पोळी तू टिफिनमध्ये घेऊन घे." तर त्याला मग नाश्ता दिला आणि टिफिन वगैरे पॅक करून घेतला. कॉलेजपर्यंत मी मस्तपैकी केसांना तेल लावत होते, तर माझे केस मस्त छानपैकी सिल्की आणि शायनी होते आणि बिलकुल स्ट्रेट होते, बिलकुल फाटे वगैरे नव्हते आणि आता लग्न झालं तेव्हापासून मी तेल लावणं कमी केलं कारण की म्हणजे ते चिपकून राहतात म्हणून. तर हे माझे केस बघा समोरचे कसे उभे आहेत आणि असं वाटतं की पूर्ण कर्ली होऊन गेले, इकडे-वाकडे होऊन गेलेत. मग स्कूलमध्ये रेयांशला पाठवलं आणि पिण्याचं वगैरे पाणी घेऊन घेतलं आणि भांडे पण घासले होते आणि भांड्याचं मी टोपलं इथे वरती ठेवते तर खूप म्हणजे ना पाण्याचा क्षार जो आहे, खूप क्षार आहे पाण्यात, तर खूप पांढरा-पांढरा होऊन गेला होता तो ओठा. तर मग मी छानपैकी साबणीचं पाणी वगैरे टाकून छान त्याला मस्त स्क्रबनी घासून घेतलं आणि मग पाणी टाकून छानपैकी वायपरने काढून घेतलं आणि मग पिण्याचे पाण्याचे गुंड मी साईडने ठेवले होते, ते वगैरे ठेवून दिले आणि मग बेसिंग पण छानपैकी स्वच्छ करून घेतलं. पण एवढा क्षार आहे, की पूर्ण बेसिंगच्या चारही बाजूनी आणि जिथे मी भांड्याचं टोपलं ठेवते, ते पूर्ण पांढरं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.